सांगलीत कबड्डी सामन्यांचा रंगला थरार. तरुण भारत व्यायाम मंडळाकडून कबड्डी स्पर्धांचं आयोजन. सांगलीत तरुण भारत व्यायाम मंडळाने कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं होतं. या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत पुरुष गटात इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर महिला गटात शिवशक्ती व्यायाम मंडळाने पटकावला आहे. जयश्री पाटील यांच्या हस्ते या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या संघातील 20 जणांची निवड होऊन 12 जणांचा संघ नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत जाणार आहे. तरुण भारत व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आज बक्षीस वितरण समारंभ झाला. या समारंभास इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर यांनी प्रथम क्रमांक मिळवून, महिलांमध्ये शिवशक्ती व्यायाम मंडळ यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. हे 20 जणांची निवड आता होऊन 12 जणांचा संघ नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत जाणार आहे. आणि जिल्हा निवड चाचणीचा कॅम्प तरुण भारत व्यायाम मंडळमध्येच आयोजित केलेला आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय जयश्रीताई मदन पाटील या उपस्थित होत्या. त्याचबरोबर सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय रामभाऊ घोडके हे उपस्थित होते. सांगली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सर हे उपस्थित होते. आणि ह्या स्पर्धेसाठी सांगलीतील सर्व क्रीडाप्रेमिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्व क्रीडाप्रेमींचे मनापासून आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.